नमस्कार. आज आपण थंडगार वेट लॉस मिल्क कसे करायचे ते बघत आहोत. त्यासाठी गाईचे दूध चितळेचे 500 ml घेतलं आहे. हे छान उकळायला ठेवू. त्याआधी थोडंसं काढून घेऊयात. आता इथं 1 चमचा सब्जा सीड्स भिजत ठेवूयात. आणि इथं जे दूध काढून घेतलं त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर, कोणतंही कस्टर्ड पावडर तुम्ही यूज करू शकता. मी इथं व्हॅनिला कस्टर्ड पावडर यूज केलं. त्यासोबतच 7-8 बदाम, थोडंसं पेंड खजूर, सीडलेस पेंड खजूर आहे. हे कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवूया. छान असं पटकन भिजून तयार होतं. त्यासाठी कोमट पाणी, दूध उकळलं आहे इथं. आता हे उकळलेल्या दुधामध्ये आपण जे कस्टर्डची मिक्स तयार करून घेतलं आहे ते छान याच्यामध्ये मिक्स करून घ्या. हे टाकत असताना सतत स्टिअर करायचं, म्हणजे गाठी तयार होत नाही. यामध्ये सगळं कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घ्यायचं. घट्टपणा येण्यासाठी इथं कस्टर्ड पावडर वापरतो आणि चव पण खूप छान लागते. छान उकळून घ्यायचं मस्त 5 मिनिटांपर्यंत. छान उकळी आली की घट्टपणाही येतो. याला एकसारखे फिरवायचे म्हणजे गाठी तयार होत नाही. पूर्ण उकळेपर्यंत हे दूध सतत फिरवत राहायचं. 1/4 चमचा वेलची पूड, ही पण छान मिक्स करून घेऊया. वाव. आता हे आपण भिजत घेतलेले बदाम आणि खजूर याची पेस्ट तयार करून घेऊया. छान इथं पेस्ट तयार आहे आपली. पेंड खजूर आणि बदामाचं मिक्स पेस्ट ही मिक्स करून घ्यायची. साखर न घालता मस्त तयार होते. छान लागतं चवीला. नक्की करून बघा. हे छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं. वाव. आता थंड करण्यासाठी 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं. नंतर जे आपले भिजलेले सब्जा बी आहे ते सुरुवातीला ग्लासमध्ये घालायचं आणि थंड दूध भरून बदामाचे स्लाइस. वाव, मस्त अप्रतिम चव लागते.